विजय प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आणि मोहिते समर्थक दीपक वाडदेकर आता आपल्याबरोबर आहेत. दादा, काय सांगताल? काल राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधनं हकालपट्टी करावी असं वरिष्ठांकडे मागणी केली. मुळामध्ये राम सातपुते साहेब हे 6 महिन्यात 2 वेळा निवडणुकीत पडलेले आहेत, हारलेले आहेत. एकदा सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघातून खासदार केला आणि आता माळशिरस मतदारसंघातून आमदार केला. त्याच्यामुळं फ्रस्ट्रेशन आहे त्या माणसाला. त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे काहीतरी वक्तव्य करून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात राम सातपुते काही निर्णय प्रक्रियेतले माणूस नाही आहेत. मागणी कोणीही करू शकतं, कोणाचीही करू शकतं, हकालपट्टीची मागणी करू शकतं. परंतु भारतीय जनता पार्टीतले वरिष्ठ नेते, मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील किंवा अजून कोण निर्णय प्रक्रियेतली माणसं ती त्या बाबतीतला निर्णय घेतील. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 साली मोहिते पाटील परिवार जाताना कुठले अटी नियम घातलेले नव्हते. तुम्ही नवीन माणूस काँग्रेसमधनं आयात केलेला एक माणूस होता, त्याला आम्ही खासदार केलं. त्याच्यानंतर 15 दिवसात राम सातपुते साहेबांना आम्ही आमदार केलं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदला मोहिते पाटील परिवाराचे गटाचे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले 8 जिल्हा परिषद सदस्य देऊन आम्ही जिल्हा परिषद मोहिते पाटील परिवाराच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली. त्याच्यानंतर पोटनिवडणूक लागली होती पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये. समाधान अवताडे आणि परिचारक साहेब एक असले तरी सुद्धा जे 3400-3500 मतांना अवताड्यांचा जो विजय झालाय त्याच्यामध्ये मोहिते पाटलांची 10 ते 12 हजार मतं कमीत कमी आहेत. म्हणजे तो एक आमदार आम्ही द्यायचं काम केलं होतं आणि इतकं मोठं योगदान दिल्यानंतर एक विधान परिषद तुम्ही रणजितसिंह मोहिते पाटलांना दिली आहे, तर ती काय इतकं मोठं तुम्ही परतावा दिलेला नाही. तरी सुद्धा जर रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनी काही चुकीचं केलं असेल तर वरिष्ठ त्याची दखल घेतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. परंतु राम सातपुते लोकांमध्ये प्रकाश झोतात राहण्यासाठी हे सगळं म्हणजे फ्रस्ट्रेशन मधली बडबड करतायत असं मला वाटतंय. त्यांनी दमदाटीची भाषा देखील वापरली. केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, अशा पद्धती भाषा वापरली. रणजितसिंहनी कुठेही भाजपचा प्रचार त्यांचा केला नाही असा त्यांनी त्याचा आरोप केला. विरोधकांना मदत केली असं त्यांचं म्हणणं आहे. मुळामध्ये लोकसभेच्या इलेक्शनला अशाच पद्धतीच्या वावड्या उठवल्या गेल्या होत्या आणि राज्याचे पोलीस आयुक्त सुद्धा त्या ठिकाणी अकलूजमध्ये होते. बूथ कॅप्चरिंग होणार आहे, लोकांना दमदाटी होणार आहे, पैसे वाटले जाणार आहेत. भरपूर पोलीस यंत्रणा माळशिरस तालुक्यामध्ये अकलूजमध्ये लावलेली होती लोकसभेला. त्यांना कुठेही कसलंही काडी मात्र त्यांना दिसून आलेलं नाही. आणि अशा प्रकारची भाषा वापरायची आणि प्रकाश झोतात यायचं, दमदाटी. अरे तुम्हाला कोणी दमदाटी मुळात करतच नाही. माळशिरस तालुक्यामध्ये तुमचं वास्तव्य गेल्या 5 वर्षातलं. मोहिते पाटील कुटुंब गेली 70-80 वर्ष त्या ठिकाणी राजकारण करते. त्या तालुक्याला माहित आहे ना की मोहिते पाटील खरंच दम देतात का विकासाची कामं करतात. आता जे वावड्या उठवल्या जायच्या की दमदाटी होतीये, शत्रुत्व आहे, वैमनस्य आहे, परंतु ह्या कुठलाही अर्थ नाही हे कळल्यामुळे उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले आणि कुठलाही जनाधार राहिलेला नाही. मुळामध्ये कसं आहे, त्यांना जी आज मतं मिळाली ती परंपरेनं मोहिते पाटलाच्या विरोधातली विधानसभेची जी मतं आहेत ती त्यांना मिळालेली आहे. ती त्यांना वाटायला लागली ती त्यांची स्वतःची मतं आहेत. मुळामध्ये कसं आहे, लोकसभेला पराभव झाल्यानंतर राम सातपुते जर 4-5 महिने नॉट रिचेबल राहिले नसते, जर ते लोकांमध्ये राहिले असते तर कदाचित राम सातपुते आज आमदार दिसले असते. आणि आज जी ते स्वतःला मतं मिळाली असं म्हणतायत, मुळामध्ये त्यांच्या फ्लेक्सवर बॅनरवर हा रणजितसिंह मोहिते पाटलांचा फोटो असायचा. त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना दैवत म्हटलं, बाळदादांना त्यांनी चांगल्या पद्धतीने संबोधलं. कुठलंही वेडवाकडं वक्तव्य त्यांनी विधानसभेला मतं मागताना केलेलं नव्हतं. त्यामुळं मोहिते पाटलाला मानणारा जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्यांनी राम सातपुतेंना मतदान केलेलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांचा राम सातपुतेंच्या मतदानामध्ये सिंहाचा वाटा आहे हे त्यांनी खरं तर विसरता कामा नये. परंतु ज्या चांदाळ चौकडीच्या नादाला लागून त्यांनी लोकसभेला इकडे आणण्यानी स्वतःच वाटोळ करून घेतलं, त्याच चांडाळ चौकडीच्या सल्ल्यानुसार आज राम सातपुते पुन्हा एकदा वागतायत असं खरं तर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. काय मोहिते पाटलांनी मदत केली असं तुम्हाला म्हणायचं का? रणजितसिंह मोहिते पाटील आजही भाजपमध्ये आहेत. त्यांनी राम सातपुते साहेबांना मदतच केलेली आहे. आणि हे सगळं जरी खरं असलं तरी दुसरी एक गोष्ट आहे की ते सांगतायत कारखान्याला मदत केली. कोण नाकारतंय? आम्ही नाकारतच नाही. आमच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला जी अमित शहा साहेबांनी, मोदी साहेबांनी, जी फडणवीस साहेबांनी जी मदत केली आहे ते आम्ही नाकारत नाही. 100% आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे. त्यांची जी काही उपकार आहेत त्याची परतफेड पण आम्ही त्या पद्धतीने करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की आज राम सातपुतेंना कुठलाही जनाधार राहिलेला नाही. अहो, इलेक्शन सगळीकडे लागणार आहेत. उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल,
लोकांच्या मनामध्ये येते त्यांना त्या ठिकाणी मतदान करणारच आहेत. हे सातपुते आरोप करतात ते खोटेत. सातपुते जे आरोप करतायत ते सगळे दादांत खोटे आहेत. ते उत्तम जानकरचा रणजितसिंह मोहिते पाटलांचा फोटो दाखवतायत. उत्तम जानकर, रणजितसिंह मोहिते पाटील अनेक वेळा भेटलेत, याच्या अगोदर पण भेटलेत. पाण्याचं आंदोलन केलं होतं फलटणला, त्या ठिकाणी भेटलेले आहेत. तिथला फोटो काढायचा, कुठलं तरी काहीतरी मॉर्फिंग करायचं, जुना कुठला तरी व्हिडिओ काढायचा. रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांचे सर्व पक्षामध्ये मित्र आहेत. मग ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, भारतीय जनता पार्टी असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, हे जाणीवपूर्वक रणजितसिंह मोहिते पाटलांची प्रतिमा डागाळण्यासाठी हा कट करून केलेला प्लॅन आहे. आणि याच्यामध्ये जी चांडाळ चौकडी पूर्वी रणजितसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात होती, तीच सगळी राम सातपुते साहेबांना मदत करते आणि त्यांना चेहरा करून नावं सगळ्या जिल्ह्याला माहित आहेत. आज ते सगळे पराभूत झालेले आहेत आणि ते सगळे फ्रस्ट्रेशन मध्ये आल्यामुळं सगळे कुठेतरी पार्टीला बसले असतील आणि तिथून ही नवीन टूम त्यांनी चालू केली. बघितलं असेल की मोहिते पाटलांची विरोधक हाताशी धरून मोहिते पाटलांना बदनाम करण्याकरता राम सातपुतेनं मोहिते पाटलांच्या भाजपमधून हकालपट्टी करायची मागणी केल्याचा आरोप आता समर्थकाकडून केला जातो. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.